आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। साड़ी प्रतीक है सुंदरता का, साड़ी प्रतीक है संस्कारों का, साड़ी प्रतीक है परंपराओं का, साड़ी प्रतीक है भारतीय संस्कृति का, आराधना प्रतीक है नारी के सम्मान का। खूबसूरत साड़ियों का भव्य शोरूम, डिजाइनर बनारसी शालू, डिजाइनर सादिया, प्योर इटालियन, प्योर शिफॉन, सुपरनेट पैठनी, कांजीवरम, डिजाइनर प्रिंट साड़ियाँ, साड़ी जो पहने हर नारी। आराधना साड़ीज एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र। बेळगाव ते धारवाड रेल्वे प्रकल्प मार्गी, बेळगाव वेंगुर्ला रस्ता बनतोय अपघाताचा सापळा। सावधान, वाहनांचे टोईंग सुरू आहे। शहर परिसरात पावसाचा वळीव सदृश्य मारा। ग्रामीण भागासाठी जीवन संघर्ष फाउंडेशनची रुग्णवाहिका कार्यरत। बँड वादकांना प्रशासनाने अनुमती देण्याची मागणी। राज्यातील अंध विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्याची सुकन्या प्रथम। न्यायमूर्ती सदाशिव आयोगाची अंमलबजावणी करा, दलित संघटनांची मागणी। IPL मधील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र। सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर करा अशी सूचना महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला करावी। तसेच गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाची लवकर सोडवणूक होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। मराठी भाषिकांवरील अन्याय दूर होण्यासाठी सीमा प्रश्नाची तातडीने सोडवणूक व्हावी याकरिता प्रयत्न करावेत अशी मागणी पत्राद्वारे केली आहे। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अस्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी हे पत्र पाठवले आहे। बेळगाव ते धारवाड रेल्वे प्रकल्प कार्याला तांत्रिक मंजुरी। बेळगाव ते धारवाड व्हाया कित्तूर अशा नवीन रेल्वे मार्गाला आता तांत्रिक मंजुरी मिळाली असून एकूण 927 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मार्गी लागला आहे। या रेल्वे मार्गाच्या कामकाजाचा कार्यारंभ लवकरच होणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रकल्पाच्या कार्यक्रमासाठी राज्य व केंद्र सरकारकडून समप्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। तसेच एकूण 73 किलोमीटर अंतराचा हा प्रकल्प असेल अशी माहिती त्यांनी दिली। या नवीन मार्गावर बेळगावसह देसूर, केकेकोप, बागेवाडी, MK हुबळी, हुलीकट्टी, कित्तूर, तेगूर, मम्मीगट्टी, क्यारकोप आणि धारवाड अशी स्थानके असतील असे त्यांनी सांगितले। बेळगाव वेंगुर्ला रस्ता बनतोय अपघाताचा सापळा। बेळगाव वेंगुर्ला रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे। या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांना दररोज लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे या रस्त्याला कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न पडला आहे। मागील वर्षी रस्त्याची करण्यात आलेली जुजबी दुरुस्ती पावसाच्या माऱ्यामुळे कुचकामी ठरली आहे। रस्त्याची दुरावस्था दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे। कर्नाटकासह गोवा आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या सीमा जोडणारा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे दैनंदिन स्वरूपात येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, परंतु सध्या रस्त्यावर निर्माण झालेले अनेक लहान मोठे खड्डे जीवघेणे ठरत आहेत। मोठ्या वाहनांच्या धडकेमध्ये अनेक दुचाकीस्वार जखमी होत आहेत। काहींना कायमचे अपंगत्व येण्याची वेळ आली आहे। मात्र रस्त्याची अवस्था सुधारण्याबाबत कुणालाही गांभीर्य नाही असे चित्र दिसून येत आहे। 3 राज्यांच्या सीमा जोडणारा हा रस्ता सुस्थितीत केव्हा येणार याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे। सावधान, वाहनांचे टोईंग सुरू आहे। शहरातील रस्त्यावर आपली दुचाकी उभी करून जाताना जरा सावध राहा।
कारण टोईंग मशीन आपली दुचाकी केव्हाही उचलून नेऊ शकते, याची जाणीव ठेवा, असा इशारा रहदारी पोलिसांच्या यंत्रणेकडून दिला जात आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात विविध ठिकाणी आता या टोईंग मशीन वाहनाचा संचार सुरू आहे। किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडे बाजार यासह उपनगरी भागात रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी दुचाकी उभी केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। चारचाकी वाहने, कार देखील यामधून सुटणार नाहीत। रहदारी पोलिसांनी या टोईंग मशीनची मोहीम गतिमान केली आहे, त्यामुळे दुचाकी धारकांना फटका बसत आहे। यासाठी आता वाहनधारकांनी चुकीचे पार्किंग टाळणेच इष्ट ठरणार आहे। शहर परिसरात पावसाचा वळीव सदृश्य मारा। शहर आणि पावसाला रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपले। मागील 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी अचानकपणे शहर आणि परिसराला चांगलेच झोडपून काढले। जोरदार विजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला। वळीव सदृश्य झालेल्या या पावसाने नागरिकांची त्रेधा उडवली। दिवसभर नागरिकांनी उष्म्याचा सामना केला होता, मात्र सायंकाळी 7:30च्या सुमारास ढग दाटून आले। त्यानंतर पावसाचा तुफान मारा सुरू झाला। पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। ग्रामीण भागासाठी जीवन संघर्ष फाउंडेशनची रुग्णवाहिका कार्यरत। जीवन संघर्ष फाउंडेशन या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचा कार्यारंभ सोमवारी करण्यात आला। ग्रामीण भागाच्या सोयीसाठी आवश्यक अशी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे गरजूंची सोय झाली आहे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले। क्रीडा भारती संस्थेचे संघटक अशोक शिंत्रे यांच्या हस्ते या सेवेचा कार्यारंभ करण्यात आला। यावेळी हेल्प फॉर नीडी संस्थेचे संचालक सुरेंद्र अनगोळकर यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले। आज सुळगा गावामध्ये सुळगा गावचे सुपुत्र श्री गणपत पाटील यांनी जीवन संघर्ष फाउंडेशन सेवा कार्य त्यांनी प्रारंभ गावामध्ये केलेला। त्याचा फायदा या गावातील लोकांच्या बरोबरच बेळगाव जिल्ह्यातील सर्वांना त्याचा उपयोग होत आहे। तर त्यांना आता ह्या थोड्या या अवधीमध्ये लक्षात आलं की ह्या गावाला आणखी बेळगाव परिसराला एक ॲम्ब्युलन्सची जरुरी आहे आणि त्यांनी गेल्या 15 दिवसापासून आमच्याशी संपर्क साधला। बाळू पाटील आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही या गावासाठी आणखी बेळगावसाठी एक ॲम्ब्युलन्स द्यावी। त्यांनी तसं आमची इच्छा त्यांनी कबूल केली आणि आज खरोखर त्यांनी ती ॲम्ब्युलन्स मला हँडओव्हर केलेली आहे। बेळगाव भागामध्ये 108 किंवा इतर रुग्णवाहिका जी आहे ती आज जे ग्रामीण भागामध्ये येण्यासाठी जो वेळ होतो तो वेळ लक्षात घेऊन आज जीवन फाउंडेशननं जी आज ही गावकऱ्यांसाठी व उसगाव भागातील इतर गावांसाठी ही ॲम्ब्युलन्सची सुविधा आज जी चालू केलेली आहे हा खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे। जीवन संघर्ष फाउंडेशनचे संचालक आणि सध्या न्यूझीलंड येथे वास्तव्यास असलेले गणपत पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। यावेळी बालाजी चिखले, डॉक्टर प्रकाश वाली, प्रीती बसवराज, सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील आदींसह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते। बँड वादकांना प्रशासनाने अनुमती देण्याची मागणी। विविध शुभकार्य प्रसंगी मंगलवाद्य आणि बँड वादन करणाऱ्या कलाकारांना सध्या उपासमारीची वेळ आली आहे। त्यातच प्रशासनाकडून अशा कलाकारांना अनुमती देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांचे चरितार्थाचे साधन हिरावले जात आहे। याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने मंगलवाद्य आणि बँड वादकांना अनुमती द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वाजंत्री लोक गेल्या गणपतीपासून या गणपतीपर्यंत एक नया पैशाची आमची इन्कम नाही। त्यात आता लॉकडाऊनपासून आम्ही 3-4 वेळा निवेदन दिलो जिल्हाधिकाऱ्यांना, ते आम्हाला केअरच करेनात आणि आज आम्ही इथनं परमिशन घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही। कारण एवढे कुटुंब आहेत घरातले, हे आम्ही सगळे मालक लोक आलो, अजून आमचे कारागीर आहेत, प्रत्येकाच्या एक कारागीर 20-25 असे भरपूर लाखोने आहेत आमचे, पण आम्हाला कोण केअर करत नाही, काय नाही। आम्हाला आता हे दसऱ्यापासून आम्हाला परमिशन पाहिजे,
काय धार्मिक कार्यक्रम वगैरे येतात ते करतात, त्याच्यासाठी आम्हाला परमिशन पाहिजे. सोमवारी या बँड वादकांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील अंध विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्याची सुकन्या प्रथम. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मोळेगावच्या अपूर्वा बाहुबली टोपगी या अंध विद्यार्थिनीने 10वीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात अंध विद्यार्थ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. बाहुबली आणि रोहिणी यांची ही मुलगी असून ती शिवमोगा जिल्ह्यातील शारदादेवी अंध विकास केंद्राची विद्यार्थिनी आहे. अपूर्वाला 625 पैकी 603 मार्क पडले होते, पण पुनर्मूल्यांकन केल्यावर तिच्या गुणात वाढ झाली आणि तिला 625 पैकी 617 गुण मिळाले आहेत. न्यायमूर्ती सदाशिव आयोगाची अंमलबजावणी करा, दलित संघटनांची मागणी. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात सदाशिव आयोगावर चर्चा व्हावी आणि दलित बांधवांना त्यांच्या हक्काची कार्यवाही करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी दलित संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की विधिमंडळाचे अधिवेशन येत्या महिन्यात दिनांक 21 पासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये दलित संघटनांच्या कित्येक वर्षांपासून असलेल्या मागणीचा विचार व्हावा, तसेच सदाशिव आयोगाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सुवर्ण विधानसौध समोर बेळवडी मल्लम्मा यांचा पुतळा बसवा. येथील सुवर्ण विधानसौध समोर बेळवडी मल्लम्मा यांचा पुतळा बसवावा अशी मागणी बेळवडी मल्लम्मा अभिमानी संघटनेने केली आहे. आता येथील सुवर्ण विधानसौध समोर त्यांच्या पुतळ्याची स्थापना करून त्यांना योग्य सन्मान द्यावा अशी मागणी या अभिमानी संघाच्या सदस्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. जैसे म्यूजियम में हर पीस अनोखा, वैसे आदर्शा में हर साड़ी अनोखी. आदर्शा में साड़ियाँ एकदम यूनिक, जैसे है एंटीक पीस, कॉपी नहीं कर सकते. मास्टरपीस बनाने के लिए बहुत दिन लगते हैं. आदर्शा में हर एक साड़ी है ऐसा ही मास्टरपीस, सिर्फ आपके लिए. आदर्शा साड़ीज एंड रेडीमेड्स, डिजाइनर साड़ियों की एक्सक्लूसिव रेंज, सिल्क साड़ियों की अनोखी वैरायटी, बनारसी शालू, इटालियन, प्योर शिफॉन, सुपरनेट पैठनी, कांचीवरम, धर्मावरम, कंची सिल्क, डिजाइनर प्रिंटेड साड़ियों के लिए और शादी के लिए अनोखी वैरायटी. आदर्शा साड़ीज एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. Each saree is different. Each saree is unique. Each saree is masterpiece. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करेन, शंकर गौडा पाटील. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, समस्या आणि त्यांच्या हितासाठी दिल्ली दरबारी आपण प्रयत्न करू असे आश्वासन कर्नाटक राज्य सरकारचे केंद्रीय विशेष प्रतिनिधी शंकर गौडा पाटील यांनी दिले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर बेळगावमध्ये दाखल झालेल्या शंकर गौडा पाटील यांनी आज भाजप किसान मोर्चाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी सरकार विविध योजना आखत असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शिवाय संपूर्ण देशात कुठेही आपला माल शेतकऱ्याला थेट विक्री करण्यासाठी मुभाही देण्यात आली आहे. हे माझे काम आहे आणि आपली राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा शेतकऱ्याची नेता आहे आणि त्यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या हितासाठीच काम करायला लागला. शेतकरीला काही जरा थोडा बहुत काहीतरी त्रास झाला तर आमचे मुख्यमंत्री धावून जातात आणि शेतकऱ्याच्या हितासाठी राबतात. असं असताना आम्हाला अनुभव ते शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे आणि शेतकरी जगले तर हे देश जगतात. शेतकरी समृद्ध झाले तर देश समृद्धी होतात आणि शेती करणारे शेतकरी आमची दैवत्व आहे म्हणून आम्ही मानून हे सरकार चालवलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेब सुद्धा शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांची डबल इन्कम करण्यासाठी सर्व काही सुविधा शेतकऱ्यासाठी द्यायला त्यांनी प्रकल्प राबले तर सुद्धा शेतकऱ्याला सुव्यवस्थित कर्ज देण्याचे सुद्धा बँकेला आदेश आहे आणि एफपीओ फार्मर्स प्रोड्यूस कंपनी सुद्धा शेतकरी काढून घेण्यासाठी शेतकऱ्याला सूचना दिलेलं आहे. तुमची माल तुम्हीच विका. एपीएमसी ऍक्ट बदलून
शेतकरीची माल कुठेही देशात विकण्याची त्यांना मोबदला दिलेला आहे. असं शेतकऱ्याची हित क्रांतिकारक डिसिजन कुठली तरी सरकार घेतलं असेल तर ते एक कर्नाटक राज्यात येडियुरप्पा घेतलेलं आहे, राष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजी घेतलेले आहे. म्हणून शेतकरी कधीही काही विचार करायचे नाही. शेतकऱ्याची हिताचेच सरकार आहे असं माना आणि तुमची भूमी सुद्धा केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टची जजमेंट प्रमाणे प्रेझेंट मार्केट रेट जो आहे शेतकऱ्याची प्रकल्प केंद्राची राबवू दे, हायवे राबवू दे, काही सरकार इक्विजिशन मध्ये प्रेझेंट मार्केट रेटच देऊन ते खरेदी करायला पाहिजे, इक्विजिशन व्हायला पाहिजे असं सूचना सुद्धा अमेंडमेंट सुद्धा आहे. हे सगळे मान्य करूनच आम्ही प्रकल्प राबवतो आणि अजून सुद्धा शेतकऱ्याला त्याच्यामध्ये काय कमी करता वाटलं तर आम्ही ते दुरुस्ती करून शेतकरी हितं आम्ही सांभाळू हे मी ग्वाही देतो. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुका अध्यक्ष सुनील जाधव, संघटक प्रियेश होसूरकर, सुनील खनुकर, अजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव, संदीप खनुकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. जायंट्समेन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण. येथील जायंट्समेन तर्फे रविवारी गुडशेट रोड येथील मातोश्री सभागृहात जायंट्स आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जायंट्समेनचे अध्यक्ष संजय पाटील होते. समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून जायंट्स संस्थेचे संस्थापक सदस्य मोहन कारेकर, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, सुनील भोसले, विजय बनसूर व्यासपीठावर उपस्थित होते. जायंट्स आदर्श शिक्षक पुरस्कार दुधप्पा बेळगावकर, सीएन मुगुटकर, अजित शंकरगौडा, मारुती शहापूरकर, विजय मगदूम यांना प्रमुख पाहुणे एकनाथ पाटील व मोहन कारेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पुंडलिक पावशे यांनी केले. रविवारी आढळले 427 नवे कोरोना रुग्ण. बेळगाव जिल्ह्यात रविवारी 427 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 14,662 इतकी झाली आहे. तसेच 233 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. IPL मधील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार. BCCI आयोजित अमिरातीमध्ये होणाऱ्या IPL T20 स्पर्धेचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स व उपविजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लढतीने स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. सदर लढत अबुधाबीमध्ये 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. BCCIने सध्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिला सामना नंतर 20 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्सची लढत किंग्स 11 पंजाब बरोबर दुबई येथे होणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना सनरायझर्स हैदराबाद बरोबर होणार आहे. शारजामध्ये पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी होणार असून हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. यंदाचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम रद्द होण्याचे चिन्ह. भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला यंदा देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे आयोजन करणे जवळपास अशक्य आहे. इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करणाऱ्या BCCIला सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत चालू हंगामातील कोणतीही स्थानिक स्पर्धा घेणे कठीण जाईल. सर्व भागधारकांना आर्थिक लाभ देऊ शकतील अशा काही स्थानिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे, असे संघटनेचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने राज्य संघटना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. याचप्रमाणे यंदाच्या स्थानिक क्रिकेट हंगामाला कात्री लावण्यात येईल. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या स्वरूपातही बदल केले जातील असे संकेत दिले होते. परंतु देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रणजी करंडक, देवधर करंडक, दुलीप करंडक, विजय हजारे, सय्यद मुस्ताक अली 2020, 23 वर्षाखालील वयोगटांसाठीची नायडू करंडक स्पर्धा अशा अनेक स्पर्धांत पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय.
यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात 6 गड्यांनी विजय मिळवत 3 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली। प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 157 धावा केल्या। त्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरने सलामीला येत नाबाद 77 धावा ठोकल्या आणि 3 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला विजय मिळवून दिला। जोस बटलरला सामनावीर घोषित करण्यात आले। प्रमोद हेगडे यांचे निधन। कौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर बेळगावचे माजी अध्यक्ष प्रमोद बालाजी हेगडे वय 78 यांचे सोमवार दिनांक 7 रोजी निधन झाले। ते टिळकवाडी येथील महर्षी रोडवरील रहिवासी आणि उद्योजक होते। सहकार क्षेत्रातही त्यांनी कार्य केले होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। कृष्णा भैरू गणाचारी यांचे निधन। मांजरेकर नगर हिंडलगा येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भैरू गणाचारी वय 64 यांचे दिनांक 7 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे। ते मूळचे किणी कोवाड येथे रहिवासी होते। गेल्या कित्येक वर्षांपासून हिंडलगा येथे वास्तव्यास होते। नामवंत कुस्ती प्रशिक्षक KM पाटील यांचे निधन। मूळचे किणेये आणि सध्या गजानन महाराज नगर टिळकवाडी येथील रहिवासी कृष्णा म्हात्रू पाटील वय 75 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। बेळगाव जिल्ह्याचे एक नामवंत कुस्ती प्रशिक्षक म्हणून त्यांना ओळखले जात होते। बेळगाव जिल्हा युवजन सेवा आणि क्रीडा खात्याचे मुख्य कुस्ती प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे। मल्लवा नेमाणी गवी यांचे निधन। काकती येथील रहिवासी मल्लवा नेमाणी गवी वय 72 यांचे दिनांक 6 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 3 मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे। काकती येथील रहिवासी युनियन जिमखान्याचे ग्राउंडमन अनिल गवी यांच्या त्या मातोश्री होत। तुकाराम कृष्णा पाटील यांचे निधन। ढोलगरवाडी येथील रहिवासी आणि सातेरी विकास सेवा सोसायटीचे संचालक श्री तुकाराम कृष्णा पाटील वय 85 यांचे दिनांक 6 रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे। सामाजिक कार्यकर्ते श्री TK पाटील यांचे ते वडील होत। गोपाळचार्य अष्टपुत्रे यांचे निधन। आचार्य गल्ली शहापूर येथील प्रसिद्ध पुरोहित गोपाळचार्य अष्टपुत्रे वय 55 यांचे सोमवार दिनांक 7 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली असा परिवार आहे। जयवंती मोतीलाल मेहता यांचे निधन। मूळच्या पांगुळगल्ली आणि सध्या सदाशिवनगर येथील रहिवासी जयवंती मोतीलाल मेहता वय 80 यांचे दिनांक 7 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 4 मुलगे, 3 मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।